तर नमस्कार, मी प्रिया सौरभ घारे तुमचं आज वटपौर्णिमा स्पेशल ब्लॉगमध्ये स्वागत करते. रोहिणीताईंनी आजच्या वटपौर्णिमेमध्ये कशी पूजा करायची हे आम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे बरं का. तर आज आहे वटपौर्णिमा, त्यासाठी आम्ही सगळ्या जावा मिळून मस्त मेकअप केला आहे आणि वटपौर्णिमेसाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यासाठी निघालो आहे. वडाच्या झाडाप्रमाणेच आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. आज आम्ही सगळ्या जावा मिळून आमच्याच घराच्या मागे असणाऱ्या वडाच्या झाडाखाली आलो होतो. तर पूजेला सुरुवात कशी करायची हे रोहिणीताई आम्हाला सांगू लागल्या. तर सुरुवातीला आम्ही सगळ्यांनी वडाच्या झाडाला पाणी घालून घेतलं. लगेचच त्याच्यावर हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतल्या आणि स्वतःलाही कुंकू लावून घेतलं. वारं खूप असल्यामुळे आमचा दिवा तर काही पेटला नाही, पण आम्ही अगरबत्ती पेटवून औक्षण करून घेतलं. सणासुदीला पोळ्या कराव्या अशा आजीच्या बोलण्यानुसार मी आज पुरणपोळीचा नैवेद्य केला होता. पुरणपोळीचा नैवेद्य दावून घेतला आणि दर्शन घेतलं. तसंच सगळ्यांनी ओटी आणि आंबा वडापुढे ठेवला. ओटी भरून होताच आम्ही पाण्याचा एक पूर्ण फेरा वडाभोवती घातला. आपली परंपरा आणि रीतिरिवाज कसे पार पाडावे यासाठी आम्हाला आमच्या सासूबाई मार्गदर्शन करत होत्या. अशा पद्धतीने सगळी पूजा आटोपून घेतली. वडाच्या झाडाचे आशीर्वाद घेतले आणि दोरा बांधून आम्ही वडाच्या झाडाला 7 फेऱ्या घालण्यासाठी तयार झालो. वडाच्या फेऱ्या मारत असताना वटवृक्षाला प्रार्थना केली. हे वटवृक्षा, सावित्रीसारखी निष्ठा, धैर्य आणि संयम मला लाभू दे. माझ्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश प्राप्त होऊ दे. आमच्या संसारात प्रेम, विश्वास आणि आनंद सदैव नांदू दे. आमच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी कायम राहू दे. अखंड सौभाग्य, सुख, समृद्धी आणि समाधानाचा आशीर्वाद आम्हाला सदैव लाभू दे आणि हाच पती जन्मोजन्मी लाभो. अशी प्रार्थना करून आम्ही सगळ्यांना हळदी कुंकू लावायला सुरुवात केली. माझ्या जावा आणि सगळ्या सासवांना मी हळदी कुंकू लावून घेतलं. तसेच हळदी कुंकू लावून झाल्यानंतर सगळ्यांचे आशीर्वाद घेऊ लागलो. आम्ही जावा मिळून सगळ्या सासवांचे आशीर्वाद घेत होतो. तर अशा सणासुदीच्या दिवशी मोठ्यांचे आशीर्वाद लाभतात आणि त्यांच्या अनुभवातून परंपरेचे मोल समजते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या संस्कृतीची ओळख अधिक घट्ट होते आणि या सुंदर परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जपण्याची प्रेरणा मिळते. मोठ्यांचे आशीर्वाद आणि परंपरेचे संस्कार हेच आपल्या आयुष्याचे खरे वैभव आहे. पूजा तर झाली होती, भूकही लागली होती, पण फोटो आणि व्हिडिओ काढल्याशिवाय दिवस कसा पूर्ण होणार, म्हणून आम्ही सगळ्या जावांनी मिळून फोटो आणि व्हिडिओ काढले आणि खूप भूक लागली म्हणून पटपट आपलं घराच्या दिशेने निघालो. अशा पद्धतीने आमचा वटपौर्णिमेचा आजचा खूप छान दिवस गेला आणि तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही सगळ्याजणी कशा दिसत होतो आणि माझे ब्लॉग कसे वाटतात. तर असा हा सौभाग्याचा सण मी सुवासिनींबरोबर साजरा केला आणि घरी आले. तर मला नक्की फॉलो करा आणि असेच मला सपोर्ट करत राहा. थँक्यू.